आज इथे आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीतून वार्ड क्रमांक 108 आणि 118, 105 आणि 106, 118 असे जे आपले वार्ड आहेत, इथे ज्या पायवाटा आहेत, काही ठिकाणी जलवाहिन्याचे पाण्याची लाईन आहे आणि कुठे आपले हे जे चौक आहेत त्यांचे शोभीकरणाचे आहेत. एक गावदेवी समाज हॉलचं आज उद्घाटन केलं. असे जे आपली जी कामं आहेत ही 1,88 लाखाची कामं आज इथे आपण त्यांचं उद्घाटन केलेलं आहे. आणि जे आपण जेव्हा इथे प्रचाराला येत होतो तेव्हा नागरिकांच्या ज्या समस्या होत्या, नागरिकांच्या ज्या मागण्या होत्या आपल्याकडे, त्या आज मी पूर्ण केलेल्या आहेत आणि अशाच याच्यापुढेही पूर्ण करत राहीन जे काही नागरिकांच्या समस्या आहेत. कारण जास्त तर पाण्याची समस्या आहे, त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा मी प्रयत्न करेन. माझं नाव आकांक्षा रवींद्र चंदेले. मी न्यू साई संकल्प लक्ष्मीनगर या विभागात राहते. आम्हाला पाण्याची खूप मोठी समस्या होती. म्हणजे 2 ते 3 महिन्यापर्यंत आमच्याकडे पाणी येत नव्हतं. त्याच्यासाठी आम्ही चंद्रशेखर भाऊंशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी आमच्या समस्येवर एवढ्या तातडीने लक्ष दिलं आणि त्यांनी लगेच आमदार साहेबांपर्यंत आमची जी म्हणजे आम्हाला समस्या येत होती त्याची मागणी मॅडमांकडे घेऊन गेली की यांना नवीन पाण्याच्या लाईनीची खूप गरज आहे. आणि त्या पाण्याची लाईन आणण्यासाठी मॅडमांनी पण तेवढ्याच तत्परतेने प्रयत्न केले आणि आज आपल्याकडे तुम्ही बघत असणार तर उद्घाटनाचा सोहळा होतोय की नवीन पाण्याची पाईपलाईन आजपासून सुरू होते. जी पाण्याची पाईपलाईन आणताना मॅडमांना, चंद्रशेखर भाऊंना आणि आम्हाला सगळ्यांना अनेक अडथळे आले. खूप वेळा वादावाद वगैरे झाली, परंतु त्यांनी त्या गोष्टीवर लक्ष न देता त्यांनी फक्त त्यांच्या कर्मावर म्हणजेच त्यांनी समाजसेवेवर आम्हाला पाणी भेटून द्यावं या गोष्टीवर त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं लक्ष होतं आणि त्यांनी तेच पूर्ण केलं. जवळजवळ 5 ते 6 ठिकाणी उद्घाटन कॉन्क्रीटीकरण रस्त्यांचे आणि काही फ्लोअर ब्लॉकचे असतील. माननीय आमदार कल्याणपुरातील सुभाष गणपत गायकवाड यांनी ह्या ठिकाणी निधी जवळजवळ आम्हाला चिंचपाडा परिसरामध्ये जवळजवळ पहिले 15 कोटीचा निधी दिलेला आहे आणि यावेळेला 1,58,00,000 निधी या ठिकाणी आलेला आहे. आणि चिंचपाडामध्ये खरोखरच भन्नाट अशी आमची कामं झालेली आहेत आणि करतच असतात. आणि आमदार बाई आपल्या सुरुवाताई या ठिकाणी म्हटलं कुठल्याही समस्या असो, पाण्याच्या समस्या असो या काय असो, जनतेच्या सर्व गोष्टी ऐकून घेतात आणि ते मार्ग काढत असतात आणि कुठलंही काम असे ठेवत नाही. अशा या ठिकाणी आम्हाला कल्याणपुरीमध्ये महिला आमदार लाभलेले आहेत.